नमस्कार, मी सुभाष धस. तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये काल एका कार्यक्रमाची फार मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या मनोमिलनाचा तो कार्यक्रम होता असं आपल्याला त्या कार्यक्रमाला नाव देता येईल. अर्थात त्यांच्या मनोमिलनाचा कार्यक्रम असं त्याचं स्वरूप नव्हतं. त्याला एक वेगळी पार्श्वभूमी होती. मागच्या काही दिवसापूर्वी केंद्र सरकारनं हिंदी या भाषेची सक्ती शिक्षणामध्ये पहिलीपासून करण्याचा एक अध्यादेश काढला होता. आणि मग हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये जर केली गेली तर ती मराठीच्या अस्मितेला धोका आहे. त्याने मराठी भाषेच्या अस्तित्वाला धोका पोचतो अशा पद्धतीची भूमिका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी घेतली. अर्थात दोघांची भूमिका या विषयावर सारखीच होती आणि म्हणून त्यांनी या विषयावर एकत्रितपणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि ह्या आंदोलनाचा इशारा दोघांनी एकत्रितपणे दिला. त्यामुळं सरकार नमलं. अर्थात हे त्या संयोजकांचं म्हणणं आहे की सरकार नमलं आणि त्यांनी तो अध्यादेश मागे घेतला आणि त्याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी हा कार्यक्रम घेतला गेला असं तिथे जाहीर करण्यात आलं. अर्थात हा विजयोत्सव याला केवळ त्याच आंदोलनाची किनार होती असं नाही, तर याला राजकारणाचा देखील मोठ्या प्रमाणावर वास होता असं आपल्याला म्हणावं लागतं. एक गोष्ट दुसरी त्या ठिकाणी महत्त्वाची जी लक्षात आली ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित यावं अशा पद्धतीची भावना दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांमध्ये होती. बऱ्याच कार्यकर्त्यांना ते वाटत होतं आणि त्यांच्या मनातलं देखील या निमित्तानं तिथे घडून आलं. अर्थात हा काही दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाचा कार्यक्रम नव्हता, परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे काम करायला तयार तर झाले, यावरच शिवसेनेचे कार्यकर्ते खुश झाले असावेत असं आपल्याला गृहीत धरायला काही हरकत नाही. विषय होता तो राजकारणाचा. राजकारण देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलं. कार्यक्रमामध्ये दोघांचं एकत्रीकरण हा विषय फार महत्त्वाचा आहे, कारण मागच्या 2-4 वर्षामध्ये या दोघांना वेगवेगळे लेबल लागलेले आहेत. राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे त्यातली त्यात देवेंद्र फडणवीसांचे प्यादे म्हणून काम करतात. अशा पद्धतीचा ठपका नेहमीच राज ठाकरे यांच्यावर ठेवला जातो आणि उद्धवजी तर उघडपणे शरद पवार आणि काँग्रेस बरोबर गेले होते. तिथे त्यांनी सत्ता देखील स्थापन केली. हे नव्याने मी सांगायची गरज नाही. आणि म्हणून एक प्रकारे राज हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि उद्धव हे महाविकास आघाडीकडे अशा प्रकारची परिस्थिती होती. परंतु त्यांनी सगळ्यांना धक्का देत आम्ही दोघे एकत्रित येऊ शकतो हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने दाखवून दिलेलं आहे. आता हे त्यांना नेमकं कुणाला दाखवायचं होतं याच्यावर थोडा जर विचार केला तर दोघांनाही त्या म्हणजे ज्यांच्याबरोबर ते काम करत होते तिथे त्यांना चांगली वागणूक मिळत नव्हती हे मागच्या वर्षभरामध्ये त्यांना जाणवणारं शल्य होतं. कारण मागच्या 2024च्या विधानसभेमध्ये उद्धवजींच्या शिवसेनेचा जो परफॉर्मन्स होता हा परफॉर्मन्स अतिशय पुअर होता आणि त्याच्यावरून महाविकास आघाडीचा जो घटक पक्ष आहे प्रमुख काँग्रेस, विशेषतः काँग्रेस, या काँग्रेसनी उद्धवजींना वेळोवेळी आडवं बोलण्याचा, त्यांचा उपहास उडवण्याचा जो प्रयत्न केला तो उद्धवजींच्या मनामध्ये कुठेतरी खटकत असावा आणि या निमित्तानं काँग्रेसला देखील आम्ही तुमच्या शिवाय देखील राजकारणामध्ये जिवंत राहू शकतो अशा पद्धतीचा इशारा उद्धवजींनी दिला आहे असं एक या कार्यक्रमाचं आपल्याला विश्लेषण करता येतं. राजसाहेबांचं देखील तसंच आहे. कारण
मुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगायचं आणि राज ठाकरेंनी आंदोलन करायचं आणि मग ते त्यांना पाहिजे तसे रिझल्ट आले की बंद करायचं, अशा पद्धतीची प्रतिमा ही राज यांची झाली होती. परंतु मागच्या काही दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाकडून राज ठाकरे यांना कधी एकत्रित आणण्याची भाषा बोलली जाते, कधी बाहेर ठेवण्याची भाषा बोलली जाते. म्हणजे महत्त्व त्यांना दिलं जात नव्हतं, अशा पद्धतीची परिस्थिती होती. आणि म्हणून एक प्रकारे राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला देखील बहुधा हे सुनावलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं की आम्ही देखील वेगळा निर्णय घेऊ शकतो, आम्ही देखील तुम्हाला सोडून जिवंत राहू शकतो, अशा प्रकारचा तो निर्णय आहे. अर्थात एवढी एकच गोष्ट या कार्यक्रमाच्या मागे आहे असं नाही, याला अजून एक फार मोठी पार्श्वभूमी आहे आणि ती पार्श्वभूमी बहुधा या कार्यक्रमाचं फार मोठं निमित्त आहे. कारण हा कार्यक्रम हा उद्धव आणि राज यांनी केलेला कार्यक्रम आहे असंच काही लोक मानायला तयार नाहीयेत. कारण उद्धव आणि राज यांनी एकत्रितपणे आंदोलन करण्याचा निर्णय काय घेतला आणि 2-4 ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गडबडी काय केल्या आणि सरकारने तो निर्णय अध्यादेश मागे काय घेतला. सरकार हे इतकं कच्चं नाही. अख्खा मराठा समाज मनोज जरांगे पाटलाच्या मागं एकवटला होता, परंतु सरकार त्यांना शरण गेलं नाही. वेगवेगळ्या प्रकारे ते आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला, दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या आंदोलनामध्ये निश्चितपणे तेवढी धार राहिली नसती, तरी देखील आंदोलन होण्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना एकदम ढिलाई का दिली, हा प्रश्न लोक विचारत आहेत. आणि याच्यावरून असं लक्षात येतं की तो जो कार्यक्रम आहे, आंदोलन जे आहे, हे आंदोलन सरकारने प्रायोजित केलेलं होतं. अर्थात सरकारने प्रायोजित केलेलं होतं की देवेंद्र फडणवीस यांनी म्हणजे प्रायोजित केलेलं होतं, हा देखील पुढचा प्रश्न आहे. कारण देवेंद्र म्हणजे आपण महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाचा जर विचार केला तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाच नको आहे, हे आता लपून राहिलेलं नाही आहे. मागच्या वेळी ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांची सेना फुटली, त्यावेळी शिंदे यांच्या स्वप्नामध्ये देखील मुख्यमंत्रीपद नव्हतं. परंतु ज्या कोणत्या शक्तींनी, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतल्या शक्तींनी देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानायला लावलं, त्या ज्या शक्ती आहेत त्या शक्ती देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसवू इच्छित नाहीत, हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं देखील पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेलं आहे. अर्थात 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिल्लीच्या नेतृत्वाचाही नाईलाज झाला आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर भारी पडले, याचं देखील त्यांना शल्य आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये ते फार काही व्यक्त होत नाहीत. आणि युतीमधले जे 2 वेगवेगळे घटक आहेत, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे, हे दोन्ही देखील देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा दिल्लीतल्या मोदी आणि शहा यांच्या जास्त जवळचे आहेत, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, यांना वागवण्याची मानसिकता देवेंद्र फडणवीस यांची नाही, तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री ठेवण्याची मानसिकता ही मोदी आणि शहा यांची नाही, हे लपून राहिलेलं नाही आहे. आणि त्यामधूनच या सगळ्या अशा कार्यक्रमांचा जन्म झालेला, म्हणजे नेहमी होत असतो, असे कार्यक्रम घडत असतात. आता या कार्यक्रमामध्ये त्याचा काय संबंध आहे? कारण मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुका आत्ता 2-4 महिन्यामध्ये होतील आणि त्या निवडणुका कोणत्याही पद्धतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतल्या नेत्यांना जिंकायच्या आहेत. आता दिल्लीतले नेते मागच्या अनेक वर्षापासून मुंबईवर डोळा ठेवून आहेत. कारण मुंबई ही गुजरातची व्हावी,
मुंबईचा जो आर्थिक कणा आहे, मुंबईचे जे सोर्सेस आहेत आणि मुंबईची जी सगळी ताकद आहे ती गुजरात राज्याच्या कामी यावी अशा पद्धतीचं नियोजन केंद्रामध्ये मोठे नेते आहेत ते करतात हे देखील वेळोवेळी उघड झालेलं आहे। विरोधी पक्षांनी वेळोवेळी आरोप केलेत की किती महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेले उद्योग हे गुजरातमध्ये गेले आणि अशा पद्धतीनं गुजरातला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रामधून उद्योग पळवण्याचा प्रयत्न केला हे सगळ्यांना माहीत आहे। आणि म्हणून ही गोष्ट की आम्हाला मुंबई पाहिजे भारतीय जनता पक्षाला कशासाठी, तर गुजरातला ताकद देण्यासाठी ही भारतीय जनता पक्षाची मनशा आहे। आणि म्हणून कुठल्याही पद्धतीनं मुंबईची महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये आली पाहिजे हे वरिष्ठ नेत्यांना वाटतंय। आणि त्याला अर्थातच मराठी अस्मिता ज्यांची आहे, ज्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे आणि जे मुंबई ही महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग आहे असं मानतात, त्यांना ही गोष्ट पटण्यासारखी नाही आहे। आणि म्हणून या निवडणुका जवळ आलेल्या असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई ही शिवसेना आणि मनसे यांच्या पदरात आंदण म्हणून म्हणजे गिफ्ट म्हणून त्यांना द्यायची आहे का, हा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं सवाल उपस्थित केला जाऊ शकतो। कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर एकत्रित आले तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये फार परिणाम करू शकतात असं नाही, तर ते मुंबई, कल्याण, ठाणे या परिसरामध्ये मात्र निश्चित मोठ्या प्रमाणावर परिणाम करू शकतात आणि स्वबळावर सत्ता आणू शकतात। तिथे एकनाथ शिंदे त्यांचे विरोधक आहेत, अर्थात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंना बरं बघत नाहीत आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावर या दोघांनी एकत्रित येण्याची प्रक्रिया सुरू केली आहे का, हा देखील मोठ्या प्रमाणावर राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय राहिलेला आहे। अर्थात आता महाराष्ट्रामध्ये काही घडामोडी होतील या निमित्तानं। पहिली घडामोड जी मोठ्या प्रमाणात होईल ती म्हणजे महाविकास आघाडीमध्ये काय होईल हे सांगता येत नाही, कारण महाविकास आघाडीचा जो NCP पक्ष आहे असाही फार त्याच्यावर भरोसा ठेवता येत नाही। कधी शरद पवार साहेब येतील आणि कुणाच्या ताटात बसतील आणि कधी कुणाचा जय जयकार कुणाला करायला लावतील याचा कुणालाही अंदाज घेता येत नाही, म्हणून NCPचा भरोसा देता येत नाही। आणि एकटी काँग्रेस ही भारतीय जनता पक्षाला टक्कर देऊ शकत नाही आणि काँग्रेस अलीकडे उद्धवजींना वेगळी म्हणजे उपहासात्मक वागणूक देत होती, याचा राग येऊन जर उद्धवजींनी राज ठाकरे यांच्याबरोबर हातमिळवणी केली तर भविष्यामध्ये काँग्रेस महाराष्ट्रामध्ये कमजोर होऊ शकते। आणि भारतीय जनता पक्षाचा जो राष्ट्रीय स्तरावर डाव आहे की काँग्रेसला कुठेही विरोधी पक्ष सुद्धा राहू द्यायचं नाही, सत्तेत तर राहू द्यायचं नाही पण विरोधी पक्ष सुद्धा राहू द्यायचं नाही, तिथे विरोधी पक्ष हा स्थानिक असला पाहिजे। कारण स्थानिक पक्ष, भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष आणि स्थानिक पक्ष त्याच्यानंतरचा पक्ष, असं जर वातावरण राहिलं तर केंद्र सरकारमधली भारतीय जनता पक्षाची सत्ता ही नेहमीच अबाधित राहू शकते, हा त्याच्या मागचा प्लॅन आहे। आणि म्हणून उद्धव ठाकरेंना मुंबई दिली तरी चालते। उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मुंबई, कल्याण, ठाणे परिसरामध्ये जरी महानगरपालिकेमध्ये सत्ता उपभोगली तरी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना अख्खा महाराष्ट्र पडलेला आहे अशा पद्धतीची पडद्यामागची युती तर झाली नाही ना, हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं फार मोठ्या प्रमाणावर चर्चेस आलेलं आहे। अर्थात या तिन्ही गोष्टींची फार मोठ्या प्रमाणावर चर्चा झालेली असताना या विषयामध्ये नेमकं तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कॉमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।